नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीच्या 6व्या भागामध्ये आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील भुईंजवळ असलेल्या चंदनवंदन हे जुळे किल्ले पाहायला. चंदनवंदन हे किल्ले साताऱ्यापासून सुमारे 25 किलोमीटरच्या अंतरावरती स्थित आहेत. ह्यातील वंदन हा किल्ला आपण आज पाहणार आहोत. जर आपल्याकडे आपली स्वतःची व्हेकल असेल तर आपण पायथ्यावरील बनवडी गावापाशी सहजपणे पोहोचू शकतो. नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीच्या एका नवीन भागामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहोत चंदनवंदन या किल्ल्यावरती. आता माझ्याबरोबर आहे विशाल. नमस्कार मित्रांनो. ट्रेकिंगच्या सुरुवातीलाच आपल्याला पायथ्यावरील वृक्षारोपणाचं काम चालू असलेलं पाहायला मिळालं. नमस्कार, समर्थ मनोहर गाडवे माझं नाव. मी इंग्लिश स्कूल बनवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इयत्ता 10वीचा विद्यार्थी. आज या ठिकाणी आम्ही खरं तर आम्हाला सार्थ अभिमान आहे की किल्ले चंदनवंदनच्या कुशीत आमचे बनवडी गाव आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आहे. आणि याच महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची 4थी राजधानी म्हणून झाला. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचा हा सातारा जिल्हा. याच सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुका आणि कोरेगाव तालुक्यातील किल्ले चंदनवंदनच्या कुशीत वसलेले बनवडी गाव. खरं तर सार्थ अभिमान आहे की किल्ले चंदनवंदनच्या कुशीत वसलेल्या बनवडी गावात माझा जन्म झाला. आणि आज याच ठिकाणी किल्ले चंदनवंदनला वृक्षारोपणासाठी आज आम्ही सर्वजण गावकरी, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी आलेलो आहोत. मनपूर्वक धन्यवाद. किल्ल्यावरती ना संवर्धनाचं काम चालू आहे आणि त्याबरोबर वृक्षारोपणचं पण काम चालू आहे. हा ट्रेक 1 तासाचा असून 15 मिनिटांनंतर हे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. या मंदिराच्या उजव्या बाजूला चंदन किल्ल्यावरील जाणारी पायवाट आहे, तर डाव्या बाजूला वंदन किल्ल्यावरती जाणारी पायवाट आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत किल्ल्यावरच्या महादरवाजापाशी. गणपतीची मूर्ती बघायला भेटेल. त्याचबरोबर एक कमळाचं स्ट्रक्चर आहे. आणि आतमध्ये आलेला आपल्याला इथं दोन्ही बाजूला पहारेकरांची देवडी बघायला भेटेल. हा आहे किल्ल्यावरती दुसरा दरवाजा, भोळ दरवाजा. तर आता आपण आतमध्ये बघूयात किल्ल्यामध्ये काय काय. चला. आतमध्ये आलो ना, इकडनं वरती गेले, इकडनं एक रस्ता आहे. तर आता आपण या रस्त्यावरनं बघू वरती काय आहे. हा किल्ला शिलहारी राजा भोज दुसरे यांनी बांधला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1673 मध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला. इथूनच पुढे आपल्याला पायरी मार्ग दिसेल. मित्रांनो, इकडे आपण खाली ट्रेक करून आलो की पुढच्या बाजूला आपल्याला अखंड चंदन किल्ला दिसतो. आणि इकडे डाव्या बाजूला आपल्याला किल्ल्यावरील काही अवशेष बघायला भेटतील. मित्रांनो, हे या किल्ल्यावरचं एकदम मोठासा तलाव आहे. इकडं वर्षातली 12ही महिने पाणी असतंय. वरती चालून आलं ना तर आपल्याला इथं कोठार बघायला भेटेल. इथं 3 रूम आहेत आणि ह्याच्या पुढच्या बाजूला एक मंदिर आहे. अरे कोठार आहे. इथं कोठार आहे आणि इकडनं पुढं आलं ना इथं मंदिर बघायला भेटलं आपल्याला. किल्ल्याचं बांधकाम अजून चालूच आहे. संवर्धन. मित्रांनो, पावसाळ्यामुळे ना वाट फार घसरडी झालेली. सावकाश जावं लागेल. आता आपण किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलोय.
मित्रांनो व्ह्यू चेक करा, व्ह्यू कसला भारी दिसते. पण छोट्या धबधब्याकडे चाललो. एक नंबर व्ह्यू. अभी क्यों हो गया